नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर आज एका महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे आर्थिक विचार. माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक कर्तृत्ववान समाजकारणी, राजकारणी व अर्थकारणाची आणि साहित्याची आणि मानवतेची जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणून आहे. माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी देवराष्ट्रे या गावात झाला. देवराष्ट्रे हे गाव तेव्हा जुन्या सातारा जिल्ह्यात होते. आज हे गाव सांगली जिल्ह्यात येते. साहेबांचे वडील बळवंतराव चव्हाण साहेब लहान असतानाच वडिलांचे निधन झाले. साहेबांच्या मातोश्री विठाबाई बळवंतराव चव्हाण यांनी मोठ्या जिद्दीने आपल्या पतीच्या निधनानंतर मुलांना वाढविले व घडविले. त्यांच्या जिद्दीचे व साहसाचे फळ म्हणजे स्वतः साहेब यशवंतराव चव्हाण होय. साहेबांचे शालेय शिक्षण देवराष्ट्रे व कराड गावात झाले. महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे राज्यशास्त्र व इतिहास विषयात 1938 पूर्ण केले. त्यांनी 1941 कायद्याची पदवी पूर्ण करून वकिली व्यवसाय सुरू केला, परंतु या व्यवसायात साहेब फार रमले नाही. साहेबांचा विवाह 2 जून 1947 रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील मोरे कुटुंबातील वेणुताई यांच्याशी झाला. वेणुताईंनी संपूर्ण आयुष्यभर समयीप्रमाणे तेवत राहून साहेबांना साथ दिली. साहेबांना देशसेवेची आवड लहानपणापासूनच होती. त्यांनी शिक्षण घेत असतानाच स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या कायदेभंगाच्या चळवळीत साहेबांनी 1930 सहभाग घेतला. 1932 त्यांना 18 महिन्याचा कारावास झाला. त्या दरम्यान अनेक क्रांतिकारकांच्या ओळखी झाल्या. साहेब 1940 सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1942 साहेब चले जाव चळवळीत सामील झाले. त्यांना अटकही झाली होती. अशा अटकेची त्यांनी कधी चिंता केली नाही की पर्वा केली नाही. या उलट मोठ्या राष्ट्रप्रेमाच्या भावनेने वेळोवेळी स्वातंत्र्य लढ्यात साहेबांनी स्वतःला झोकून दिल्याचे आपल्याला दिसून येते. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक पदं भूषविली. त्या दरम्यान त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक वेगवेगळ्या पदावर कार्य केल्याचे आपल्याला दिसून येते. साहेब 1946 मुंबई राज्याच्या सातारा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि संसदीय सचिव म्हणून काम केले. साहेब 1952-1956 कराड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि नागरी पुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली. साहेब 1956-1960 द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. साहेब 1960 ते 1962 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपला पदभार स्वीकारला आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे आणि मोलाचे असे योगदान या दरम्यानच्या कालावधीत त्यांनी दिल्याचे आपल्याला दिसून येते. 1962 ते 1966 या कालावधीत साहेब भारत सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहितलं. तुम्हा सर्वांना माहिती आहे, या दरम्यानच्या कालावधीत चीननं भारतावर आक्रमण केलं होतं आणि म्हणून एक खंबीर संरक्षण मंत्री म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी माननीय साहेबांना बोलवलं होतं आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन साहेब दिल्लीला संरक्षण मंत्री होण्यासाठी गेले होते. म्हणूनच असं म्हटलं जातं की हिमालयाच्या भेटीस सह्याद्री धावून गेला, अशा पद्धतीचे साहेब यांनी अनेक पदं भूषविलेली आहेत. साहेबांनी 1966 ते 1970 या कालावधीत लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. 1969 उत्तर प्रदेशातील कानपूर विद्यापीठाची डिलीट पदवी साहेबांना मिळाली. त्यानंतर लगेचच 1970 मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, आजचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, या विद्यापीठाची डिलीट पदवी त्यांना प्राप्त झाली.
साहेब 1970 ते 1974 या कालावधीत भारत देशाचे अर्थमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री म्हणून राहिले. त्यांनी या कालावधीत अनेक आर्थिक निर्णय घेतले गेले, अनेक नवनवीन योजना राबविल्या, ज्या की आजही संपूर्ण देशाला दिशादर्शक ठरत आहेत. साहेबांना 1974 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाची डिलीट पदवी प्राप्त झाली. 1974 ते 1977 या कालावधीत साहेब भारत सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम पाहितलं. 1976 कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाची डिलीट पदवी साहेबांना मिळाली. 1977 ते 1978 या कालावधीत साहेबांनी लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. 1979 ते 1980 या कालावधीत साहेब भारताचे उपपंतप्रधान म्हणून राहिलेले आहेत. 1982 ते 1984 या कालावधीत साहेब 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 1984 पुणे विद्यापीठाची डिलीट पदवी साहेबांना मिळाली. साहेबांनी 1984 स्वतःच्या जीवनावर आधारित असणारा आत्मचरित्र, ज्याचं नाव कृष्णाकाठ आहे, या कृष्णाकाठ या आत्मचरित्र ग्रंथाची त्यांनी निर्मिती करून त्याचं प्रकाशन केलं गेलं. यानंतर माननीय साहेबांचे काही निवडक ग्रंथ तुमच्यासमोर मांडत आहे. सह्याद्रीचे वारे हा भाषण संग्रह 1962 प्रकाशित केला गेला. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानच्या प्रश्नांची चर्चा करणारा युगांतर हा ग्रंथ साहेबांनी 1970 प्रकाशित केला गेला. त्यानंतर साहेबांनी ऋणानुबंध हा ललित लेखपर ग्रंथ 1975 प्रकाशित केला आणि साहेबांचं जे आत्मचरित्र आहे ते म्हणजे कृष्णाकाठ हे साहेबांनी 1984 त्याचा पहिला खंड प्रकाशित केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर साहेबांच्या एक वेगळ्या विषयाकडे मी तुम्हाला घेऊन जात आहे, कारण साहेबांनी अशा विविध पदावर विविध क्षेत्रात केलेल्या कामामधून साहेबांचे एक आर्थिक विचार आपल्याला दिसून येतात. साहेबांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहितलं आहे. सर्वांनी वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी काम केलेलं आहे आणि साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर देशाचे संरक्षण मंत्री, त्याचनंतर गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री अशा वेगवेगळ्या पदावर आणि उपपंतप्रधान अशा पदावर काम केलेलं आहे. हे काम करत असताना साहेबांनी जे भाषणं केली, जे विचार मांडले, जे धोरणं आखली, ज्या योजना राबविल्या आणि जे स्वतः काम केलं, अशा वेगवेगळ्या कामामधून साहेबांचे आर्थिक विचार आपल्याला दिसून येतात आणि त्यावर आधारित साहेबांचे आर्थिक विचार मी आपणासमोर मांडत आहे की जे आजही उपयुक्त ठरत आहेत. माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आर्थिक विचारामध्ये पहिलाच विचार मी आपणासमोर मांडत आहे, तो म्हणजे शेती व सिंचनासंदर्भातचा. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सामाजिक समता आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून शेतीचा विचार केला. अर्थात जमीन कसणारा शेतीच्या जमिनीचा मालक असावा. कमाल जमीन धारणा धोरणानुसार ज्यांच्याकडे वाजवीपेक्षा जास्त जमीन आहे त्यांनी त्यांच्या जमिनीच्या 1% 2% जमीन कसणाऱ्या लोकांना द्यावी. कारण यशवंतराव चव्हाण साहेबांना जमिनीबाबतची विषमता मान्य नव्हती. जमीन वाटपातील विषमता कमी करण्यासाठी कसेल त्याला जमिनीची मालकी हा विचार त्यांनी मांडला होता. तसेच देशातील पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, कारण देशाची जमीन पडीक राहिल्याने ती अनुत्पादक राहते. परिणामी शेतकऱ्यांचे व देशाचे नुकसान होते. देशातील शेतकऱ्यांचे व देशाचे हित जोपासण्यासाठी शेती ही उपजीविकेचे साधन म्हणून न करता शेती व्यवसाय म्हणून करण्याची गरज असल्याचे साहेबांनी वेळोवेळी सांगितल्याचे आपल्याला दिसून येते. शेतीच्या विकासासाठी शेती क्षेत्रात आधुनिकीकरणाची गरज आहे असे मत त्यांनी मांडले. कारण भारतीय शेती मागासलेली आहे. भारतीय शेती जुन्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केली जाते, जुन्या पद्धतीने केली जाते. शेती क्षेत्राचा विकास करण्यासाठी सहकारी शेतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. कारण सहकारामुळे शेतकऱ्यांना एकमेकांच्या अनुभवाची देवाणघेवाण करता येते. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे.
असे त्यांना नेहमी वाटत होते. भारतात शेती उत्पादन वाढीसाठी पाण्याचा वापर होत नाही. वापराअभावी, धरणाअभावी नद्यातील पाणी वाया जाते याची त्यांना खंत होती. त्यासाठी त्यांनी धरणे बांधून पाणी अडवून अडवलेले पाणी शेतीसाठी वापरण्यावर भर दिला. धरणे बांधल्यामुळे झालेल्या विस्थापितांच्या पुनर्वसनाचीही सोय त्यांनी केली. त्यांनी कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्याचा प्रसार केला. कोयना व उजनी या प्रमुख प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी कामाला वेग दिला. यशवंतराव चव्हाण साहेबांना नेहमी वाटत असे की शेतकरी आणि शेतीशी संबंधित असणारा मनुष्य शहाणा असल्याशिवाय शेती शहाणी होणार नाही, म्हणजेच भरघोस उत्पादन देऊन उत्पन्न मिळवून देणार नाही. त्यासाठी शेती शिक्षणावर त्यांनी भर दिला. त्यासाठीच महाराष्ट्र राज्यातील परभणी या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना केली. कारण शेतीच्या शास्त्रीय शिक्षणाचा दृष्टिकोन लोकांमध्ये रुजला व वाढला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत असे. तसेच शेतीच्या उत्पादन वाढीसाठी शेतीला उद्योगाची जोड दिली पाहिजे. बांधबंदिस्तीची कामे, तुकडेबंदी, तुकडेजोड इत्यादी योजना राबवल्याचे त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये दिसून येते. असे हे साहेब शेती क्षेत्राच्या विकासासाठी आपले मत प्रकटपणे मांडतात आणि त्यासाठी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर त्यांनी कार्य आपल्याला केलेलं दिसून येतं आणि त्यांचे शेती संदर्भाचे हे विचार आपल्याला दिसून येतात. उद्योगधंद्यासंबंधीचे विचार. कोणत्याही देशाचा विकास होण्यासाठी शेती जशी महत्त्वाची असते तसेच देशात उद्योगधंद्यांची वाढ व प्रगती देखील राष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असते. त्यासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांनी समतोल आर्थिक विकासाचा पुरस्कार केला. म्हणजेच अविकसित मागास भागाचा विकास अगोदर केला पाहिजे म्हणून त्यांनी ग्रामीण भागात उद्योगधंदे सुरू करून शेती आणि उद्योगाची सांगड घातली जावी हा विचार मांडला. देशाचा औद्योगिक विकास समतोल व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लॅनची कल्पना मांडतात. मास्टर प्लॅनमुळे कोणत्या भागात कोणता उद्योग सुरू करता येईल हे ठरविता येते. हा त्यामागचा हेतू होता, जो की आजही उपयुक्त ठरत आहे. माननीय साहेबांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. म्हणजेच ज्या अविकसित भागात उद्योग सुरू करण्यासाठी उद्योगपती नाखुश असतात अशा भागात सरकार आणि खाजगी भांडवलदार एकत्र येऊन उद्योग उभारणी करावी. असे केल्यास अविकसित भागात, मागास भागात त्या भागाचा विकास होण्यासाठी औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि त्या भागाचा विकास होईल. त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यभरामध्ये अनेक प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येते. याशिवाय त्यांनी स्वयंचलित विकास म्हणजेच उत्पन्नाचे प्रमाण सारखे वाढत राहण्यासाठी बचतीचे आणि पैसा गुंतवणुकीचे प्रमाण वाढविणे हा विचार मांडला. तसेच व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, कारखानदारांना सहाय्य, तसेच औद्योगिकरण होत असताना त्याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम काय होतात हे देखील अभ्यासाने आणि समजून घेणे हे गरजेचं आहे असे नेहमी माननीय साहेब म्हणत असत. यानंतर त्यांचे सहकाराविषयीचे विचार आपण पाहूयात. एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ सुपंत असे सांगत जनमानसाची काळजी वाहणारी सहकार ही चळवळ लोकाभिमुख चळवळ असल्याची भावना माननीय यशवंतरावजी चव्हाण यांची होती. म्हणून चव्हाण साहेबांनी सहकार चळवळीला लोकशाहीची चळवळ असे म्हटले. तसेच शोषित समाजाला बाजूला करून सहकाराचा विचारच शक्य नसल्याचे प्रतिपादन माननीय साहेब करतात. त्यांनी सहकाराचे जाळे उभे करीत असताना ग्रामीण विकासाचा हेतू महत्त्वाचा मानला. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांनी सहकारी शेती पद्धतीचा पुरस्कार केला. शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळाला पाहिजे. सहकारी खरेदी विक्री संस्था तसेच योग्य दराने कर्ज उपलब्ध होण्यासाठी सहकारी पतसंस्था, सहकारी बँका, त्याचप्रमाणे योग्य दरात वस्तू प्राप्त होण्यासाठी सहकारी ग्राहक संस्था स्थापन करण्यात आणि सहकारी चळवळीचा विस्तार करावा असे प्रतिपादन चव्हाण साहेबांनी केले. त्यांनी 18 सहकारी साखर कारखान्यांची स्थापना करून सहकारी चळवळीला खऱ्या अर्थाने चालना दिल्याचे आपल्याला दिसून येते. थोडक्यात माननीय यशवंतराव चव्हाण साहेब
यांच्या मते शेती विकास आणि शेतकऱ्यांचे कल्याण यासाठी सहकारी तत्वाची जोड अपरिहार्य आहे. शेती हे शरीर तर सहकार तिचा आत्मा मानावा लागतो. शेतीचे व्यक्तिमत्व फुलवायचे असेल तर तिच्यातील सहकाराच्या आत्मतत्वाचा विकास व्हायला पाहिजे असे साहेब नेहमी म्हणत असत. यानंतर साहेबांचा समाजवादी विचार आपण पाहूयात. माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांची समाजवादाची कल्पना लोकशाही मुद्द्यावर आधारित आहे. त्यांना कार्ल मार्क्सचा समाजवाद मान्य नव्हता, कारण मार्क्स प्रणीत समाजवाद लोकशाहीस मारक आहे असे त्यांचे मत होते. भारतामध्ये समाजवाद आणण्यासाठी सार्वजनिक क्षेत्र विकसित झाले पाहिजे. सार्वजनिक क्षेत्राच्या विस्तारामुळे त्याचा लाभ सर्व जनतेला होईल. अर्थात सार्वजनिक क्षेत्राद्वारे देशातील लोकांचे कल्याण साध्य करणे हे भारतीय समाजवादाचे खरे सूत्र आहे. भारतीय लोकात जी आर्थिक विषमतेची दरी पडलेली आहे ती कमी करणे हा समाजवादाचा उद्देश असून सर्वांना समान संधी, उत्पन्नातील फरक कमी करणारा, आर्थिक विषमतेमुळे होणारी पिळवणूक थांबविणारा, प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व विकसित करण्याची समान संधी प्राप्त करून देणारा समाजवाद माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांना अभिप्रेत होता. हेच त्यांचे समाजवादासंदर्भातचे विचार होते. माननीय साहेबांचे आर्थिक विषमतेसंदर्भातचे विचार आपण पाहूयात. माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आर्थिक विषमतेसंदर्भात आपले विचार मांडलेले आहेत. त्यांच्या मते आर्थिक विषमता ही जगभर आढळून येते. विषमता ही उत्पन्न आणि लोकांना मिळणाऱ्या सुखसोयीच्या प्रमाणात आढळते. विकसित देशात लोकांचे उत्पन्न अधिक असते, त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सुखसोयीही अधिक असतात. परंतु अविकसित देशात लोकांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्या लोकांना सुखसोयी कमी मिळतात. परिणामी विकसित देश अधिक श्रीमंत होत जातात आणि अविकसित देश अधिक गरीब होत जातात. परिणामी विकसित व अविकसित देशातील विषमतेची दरी अधिक वाढत आहे. ही दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी वर्तवलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यभरामध्ये मोलाचे असे योगदान दिलेले आहे, कार्य केलेले आहे. यानंतर माननीय साहेबांचा आर्थिक नियोजनासंदर्भातचा विचार आपण पाहू. आर्थिक विकास साधण्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे असे माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे मत होते. प्रामुख्याने अविकसित राष्ट्रांच्या विकासात तर नियोजनाला महत्त्व आहेच. त्यांच्या मते एखाद्या देशाची आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय पद्धती कोणती जरी असली तरी आर्थिक नियोजनातील महत्त्व त्या देशाला कळत नसेल तर त्या देशाला आर्थिक प्रगती करणे कठीण जाते. त्यांनी राज्यांना आर्थिक विकासासाठी राज्य पंचवार्षिक योजनेचा प्रारंभ केला. अशा पद्धतीनं माननीय साहेबांनी आर्थिक नियोजनासंदर्भात आपले विचार मांडलेले आहेत. ग्रामीण विकासासंदर्भातचे साहेबांचे विचार. ग्रामीण विकास हा साहेबांचा एक आत्मीयतेचा विषय होता. माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ग्रामीण भागाच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. कारण ग्रामीण विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकणार नाही हा त्यांचा विचार होता. त्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यावर भर दिला. कारण असे झाल्यास ग्रामीण भागातील कच्च्या मालाला मागणी वाढेल, ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळेल व बेकारीचे प्रश्न कमी होईल. अर्थात ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जे स्थलांतर होतं आणि गावाच्या गावं ओस पडतात तेही होणार नाही. त्यासाठी त्यांनी हे मत मांडल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांचा त्या संदर्भात जो ठामपणे विचार होता की गावातील माणूस हा गावात राहूनच स्वयंपूर्ण राहूनच आपलं उत्पन्न वाढवू शकला पाहिजे, रोजगार मिळवू शकला पाहिजे, आपल्या कुटुंबाचा विकास करू शकला पाहिजे आणि त्या अनुषंगाने गावाचा विकास होईल, अशा पद्धतीचं त्यांचं मत होतं. आणि या मताला अनुसरूनच त्यांनी आयुष्यभर कार्य केल्याचे आपल्याला दिसून येते. माननीय साहेबांनी ग्रामीण भागातील नेतृत्व विकसित करण्यासाठी पंचायत राज या त्रिस्तरीय व्यवस्थेची सुरुवात केल्याचे आपल्याला दिसून येते. माननीय साहेबांचे कर धोरणाविषयीची सूत्र आपण पाहू. माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अर्थमंत्री झाल्यापासून कर आकारणी मागची आपली भूमिका अगदी स्वच्छ व ठाम ठेवली होती. त्यांनी आपल्या करविषयक धोरणाची 3 तत्वे आपल्या अर्थसंकल्पीय पहिल्याच भाषणात स्पष्ट केली होती. ती तत्वे कोणती आहेत ते आपण पाहू. बघा, पहिलं तत्व आहे कर आकारणीद्वारा उत्पन्नातील विषमता दूर करणे.
दुसरं तत्त्व आहे कर योजनेचा पाया विस्तृत व व्यापक करणे आणि तिसरं तत्त्व आहे कर आकारणीची व कर वसुलीची प्रशासन यंत्रणा अधिक कार्यक्षम करणे. अशा पद्धतीने कर आकारणी संदर्भात किंवा कराच्या धोरणासंदर्भातची त्रिसूत्री माननीय साहेबांनी देशाला दिली. यानंतर माननीय साहेबांचे विकासातील समस्या संदर्भातचे विचार आपण पाहूयात. माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मते विकासाच्या दृष्टीने शेती, उद्योगधंदे, मनुष्यबळ, नागरिक, ग्रामीण विकास इत्यादी प्रश्न महत्त्वाचे आहेत. अविकसित देशात ही क्षेत्रे मागासलेली असतात. या क्षेत्रांचा सर्वप्रथम विकास झाला पाहिजे. यानंतर एक महत्त्वाचा विचार किंवा थॉट मी तुम्हाला सांगत आहे. माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांना एक अर्थतज्ञ म्हणून ओळखलं जातं, परंतु त्यांना अशा पद्धतीने ओळख त्यांची आहे की त्यांना व्यवहारी अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं. कारण माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची अर्थतज्ञ म्हणून असलेली कारकीर्द भारतीय अर्थव्यवस्थेला उपकारकच ठरली असून ते काही पुस्तकी अर्थशास्त्रज्ञ नव्हते, तर ते प्रॅक्टिकल म्हणजेच व्यावहारिक अर्थशास्त्रज्ञ होते. आपला प्रत्येक आर्थिक निर्णय व आपली आर्थिक उपाययोजना ते वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर घासून पाहत असत व भारताच्या आर्थिक कल्याणात त्यामुळे भर टाकणारी असेल तरच ती कार्यान्वित करीत असत. त्यामुळे त्यांनी अर्थतज्ञ म्हणून मोठे योगदान देशाला व अर्थव्यवस्थेला दिले असल्याचे आपल्याला त्यांच्यावरील सर्व विचारावरून म्हणजेच शेती, सिंचन, सहकार, ग्रामीण विकास, उद्योगधंदे, त्यानंतर समाजवाद, त्यानंतर आर्थिक नियोजन, अशा विषमता या वेगवेगळ्या विचारावरून आपल्याला असं दिसून येतं की ते एक प्रकारचे व्यवहारी अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांची एक भारताला अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही ओळख आहे. माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या आर्थिक विचारांची प्रासंगिकता आपण विचारात घेऊ. माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे कार्य व कर्तृत्व हे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रात साहेबांचे भरीव असे योगदान राहिले असून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा संपूर्ण देशभर उमटवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. साहेबांनी केलेल्या कार्याची प्रेरणा आजही देशातील व प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राज्यकर्त्यांना, धोरणकर्त्यांना व सर्वसामान्य नागरिकांना आहे. त्यांनी राबवलेल्या योजना व विचार आजही प्रगतीत वरदान ठरत असून त्यांच्या विचारावरच महाराष्ट्रासारखे राज्य आपली वाटचाल करताना दिसून येतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या विचाराची प्रासंगिकता संपूर्ण देशपातळीवरही आज लागू पडते. कारण त्यांनी ज्या बाबींना महत्त्व दिलं त्याच बाबीवर महत्त्व देण्याची गरज आपल्याला जाणवताना दिसून येते. कारण खरा जर विकास, सर्वांगीण विकास करावायचा असेल तर आजही माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या आर्थिक विचाराची आजच्या राजकारण्यांनी अंगीकार करणे गरजेचे आहे असे मला वाटते. अशा या कर्मयोगी वादळाचा अंत 25 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांची समाधी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड येथे कृष्णा कोयना नद्यांच्या संगमावर म्हणजेच प्रीती संगमावर आहे. अशा या वंदनीय, पूजनीय, आदरणीय साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो.